मनोज जरांगे पाटील सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। मराठा समाजाचे नेते आहेत, मराठा आरक्षणाचे आंदोलक आहेत। मनोजजी, स्वागत तुमचं एबीपी माझावर। ज्या प्रकारचे हे वाद समोर येताना दिसतायत, पुन्हा एकदा मी ती लिस्ट तुम्हाला दाखवत नाही, मात्र निमित्त आजचं आहे भास्कर जाधव यांचं ताजं वक्तव्य त्यांनी जे ब्राह्मण समाजाबद्दल केलं। मात्र ओव्हरऑल ज्या प्रकारे सध्या राजकारण घडताना पाहताय आणि जातींकडे केवळ वोट बँक म्हणून पाहिलं जात आहे, कसं पाहता आपण याकडे? नाही, आता तर काय झालंय बरं का, या 10 वर्षाच्या 15 वर्षाच्या काळात जातीचा शब्द काढला की आपल्याला चांगल्या प्रकारे राजकारण करता येतं, सत्ता हस्तगत करता येते, ही एक गोड गैरसमज सगळ्यांचा झालाय। परंतु भोळी भाबडी जनता असते, ज्यावेळेस त्यांच्या ही गोष्ट लक्षात येते की राजकीय नेते आपल्यात दुरावा मराठा ओबीसी करतायत, जैन मारवाडी ब्राह्मण करतायत, दलित मुस्लिम करतायत, त्यावेळेस लोकांच्या लक्षात येऊन जातं की आता मात्र हे जातीय ध्रुवीकरण करून जातीत वाद लावून हे यांचा स्वार्थ साधतात। कारण 15 वर्षापासून ते बघायला मिळतंय। आता मात्र लोक 100% त्यांच्यात बदल करणार आहेत आणि बदल होणार पण आहे, कारण पर्याय नाहीये। बघा काय हे आमच्या तिथं आम्हाला रोज एकमेकाच्या ताटात जेवायला लागतं, मग तो दलित असू द्या, मुस्लिम असू द्या, मराठा असू द्या, धनगर असू द्या, 12 बलुतेदार असू द्या, ओबीसी असू द्या, कोणीही असू द्या। आणि हे यांचं बोलता हे सहज बोलून जाते दादा, सहज बोलून जातात, पण त्याचे दूरगामी परिणाम आमच्या भविष्यावर, आमच्या अस्तित्वावर, गावखेड्यातल्या लोकांवरती होते आणि फूट पडून जाते। म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस सांगतो की आरक्षण मागतो म्हणजे आम्ही जातीवादी नाही, आम्हाला ठरू नका जातीवादी, परंतु आम्ही सगळ्या जाती धर्मांच्या लेकरा बाळांचे प्रश्न असले, अडचणी असल्या सोडवतो। परंतु आता काय, आता राजकारण्यांच्या पुढे कोणाचं काय, त्यांच्या जीपीला कोण आता हात लावणार? ठीक आहे मनोज जरांगेजी, एक विनंती आहे आपल्याला की थोड्या वेळासाठी आपण खूप बिझी आहात, आम्हाला कल्पना आहे आपण प्रवासात आहात, मात्र काही वेळ जर आपण गाडी थांबवू शकलात तर आपला आवाज अधिक स्पष्टपणे एबीपी माझाच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकेल। मुद्दा असा आहे की ज्या प्रकारे असे वाद समोर येताना दिसत आहेत आणि गेल्या काही दिवसात जर आपण बघितलं तर नेत्यांची ओळख सुद्धा हा अमुक समाजाचा नेता, तो तमुक समाजाचा नेता अशा प्रकारेच होताना दिसते। आज देखील भास्कर जाधव जे म्हणाले त्यानंतर पुन्हा एकदा मराठा समाजाने काय करावं आणि ब्राह्मण समाजाने काय करावं, जणू काही हे दोघं त्या समाजाचे प्रतिनिधीच आहेत, ज्यांना बोलले आणि जे बोलले, अशा प्रकारे एक दुफळी निर्माण होताना दिसते। तर हे सर्वसमावेशक नेतृत्व तयार का होत नाहीये, की तसाचं वातावरणच नाहीये, तशी काही शक्यताच तुम्हाला दिसत नाही सध्याच्या राजकारणात? नाही दिसते ना, आम्ही कशाला आहेत आता, आम्ही तरुण पोरांनी ठरवले सगळ्या जाती धर्माचे आपण जातीवाद नाही करायचा। आता आम्ही सगळे एक जीवानं काम करतो, मी तर सगळ्या जाती धर्माचे करतो, मी वंजारी समाजाचे करतो, धनगर बांधवांचे करतो, दलित बांधवांचे करतो, बंजारा समाजाचे करतो, आम्ही सगळ्यांचे करतो। आम्हाला अशा आहे आमच्या आता नवीन पिढीला जातीवाद करायला नाही। पण आता भास्कर जाधव साहेब कशाच्या आधारावर म्हणले हे मला माहित नाही, त्याच्यामुळे मी ते बोलू शकत नाही। परंतु हे सगळे जे राजकारणी आहेत, आता फडणवीस साहेब पण घ्या, एक प्रमुख राज्यांचा चेहरा आहे, प्रमुख माणूस आहे, यांनी जातीवादावर बोलायलाच नाही पाहिजे। एकदा ओबीसीचा नारा द्यायचा, एकदा मराठ्यांचा द्यायचा। ज्यावेळेस धनगराचा प्रश्न येतो त्यावेळेस त्यांनी मराठ्याला हाताखाली धरायचं, आता मराठ्याचा प्रश्न आहे आता ओबीसीला धनगराला हाताखाली धरायचं आणि वाद लावायचे, दलित मुस्लिम करायचं। आता मुस्लिमांकडे ते पण गेलेलेत, मोदी साहेब पण गेलेत, गडकरी साहेब पण गेलेत, त्यांचे आता हे मुंडे साहेब होते तेही जात होते, ज्यावेळेस हे राणे साहेब होते शिवसेनेत तेही जात होते, ठाकरे साहेब पण जात होते, म्हणजे तुम्ही जात होता ते काय नाही। आणि आता एखादा माणूस गेला तर हे पद्धत करायची। यांनी सुद्धा फडणवीस साहेबांनी सुद्धा असलं हे जातीयवादाचं ढवळून निघणारं राज्यातलं वातावरण थांबवलं पाहिजे। हेच ढवळायला लागले सगळ्यात जास्त, मराठा ओबीसी, दलित मुस्लिम सगळ्या जातींना टार्गेट करणं, विनाकारण काही बोलणं, प्रमुख व्यक्तींना करायचं नाही। मग आता बाकीच्याला काय नाव ठेवता? आता भास्करराव जाधव साहेब बोलले, आता फडणवीस साहेबच थांबायला तयार आहेत, बाकी सवय लागते नाही का, घरातला मालक असतो दादा एखादा, एकच मी अर्धा मिनिटं घेतो तुमचा, खरं एखादा घरात मालक असतो, तो जसा वागांना वाड्यात तसं बाकीचे मग वागायला सुरू करते, शेजारचे वागायचे, तसे ते एक कुटुंबाचे प्रमुख आहेत, महाराष्ट्र राज्याचं एक कुटुंब आहे, कुटुंबाचे फडणवीस साहेब प्रमुख आहेत। त्यांनी काय बोलावं काय नाही, कोणाला टार्गेट करावं काय नाही, आता आम्हालाच म्हणलेत, आपल्या जे माझं चॅनल दाखवले, आम्हाला दाखवलं की आता आम्ही मुंबईला 29 ऑगस्टला येणार आहेत, तर पोलिस बघून घेते म्हणतात। म्हणजे ही कुठली भाषा आहे? पोलिस बघून घेते म्हणजे काय? तुम्ही काय करणार? आणि बघून घेते तर मग मराठी बघून घेते, मग आता असेच उत्तर द्यायचे की एकमेकाला। मग म्हणून मनोजजी, हाच तर प्रश्न आहे, हाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की ज्यावेळी घेतला पाहिजे त्यांनी
खरंय, ज्यावेळी दोन समाजामध्ये असा प्रश्न, एका समाजाचे प्रतिनिधी म्हणवणारे नेते अशी विधानं करतात आणि ज्या समाजाविषयी ते विधानं करतात त्यांच्याकडून त्याचा निषेध होतो. मात्र अशा प्रकारे सर्व स्तरातून अशा प्रकारच्या विधानांचा निषेध व्हायला हवा का? भले कोणी कुणाला बोललेलं असेल असं आपल्याला वाटतं का? आणि त्या अनुषंगाने आज भास्कर जाधव जे बोलले त्याच्याबद्दल